तालुका मंगरुळपीर. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. हा नमस्कार सर. नमस्कार, बोला बोला. सर मी सर फोटो पाठवलेले आहे. हा. हुमणी अळीचे आम्ही प्रत्येक शेतकऱ्यानं हुमणी अळीसाठी हे केलेलं आहे. लाईट लावलेला आहे त्याच्यावरती, त्याच्यातनी रॉकेट टाकून त्याच्यातनी तेवढे एवढे हुमण्या जे आहेत ना कीटक तेवढे हा हे हा. झालेले आहे सर, बर. पकडलेले आहे त्याच्यातनी. आणि आणि प्रत्येकाच्या शेतात आम्ही आता सध्या शेतातच लाईव्ह आहो. हा हा. तर सर प्लीज सर फोटो हे आपलं व्हिडिओ कॅमेरा चालू करू चालू. शकता हो हो, का? एकच हो. मिनिट. वायाळ कसं सर, नियोजन फक्त हे. त्यांनी छान पद्धतीनं शेतातूनच आहेत आपले प्रकाश सापळे पण लावलेले थुंनी आळीसाठी. खूप खूप अभिनंदन तुमचं. खऱ्या अर्थाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्रकाश आपले लावून ते पतंग पकडलेले आहेत. नर आणि मादी पतंगाचं जर मिलन झालं तर एक मादी पतंग साधारणपणे 70 ते 80 अंडे घालतो. त्यांचं हो. मिलन झाल्यानंतर त्याच्यामुळं जर तुम्ही एक नर आणि एक मादी पतंग जर अडकलं त्याच्यामध्ये तर आपण 70 आळे आपण वाचू शकतो एका ज्याच्यामध्ये. तर तुमचं खऱ्या अर्थाने खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. तर ह्या स्वरूपाच तुम्ही एक 8 दिवस राहू द्या प्रकाश सापळे आणि त्याच्या खाली रॉकेल मिश्रित भांड. रॉकेल नाही मिळालं तर एरंडीचं तेल असेल किंवा डिझेल असेल, हे जरी टाकलं तरी त्याच्यात ते पडून मरतात आणि हो मग सर, हे अशा मेल्यानंतर पद्धतीने बरोबर. हॅलो, आवाज. खूपच हा बोला, सुंदर, येतोय खूपच आवाज. छान. नाही, खूपच छान. खूप खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही केलेलं आहे. तुमचं खऱ्या अर्थाने अभिनंदन. आणि सगळे गटाने प्रत्येकाने जर गटातील प्रत्येक सदस्याने एक एक जर प्रकाश सापळा लावला तर आपण त्या गावातले मेजॉरिटी हुमणीचं नियंत्रण करू शकतो आपलं लागवड व्हायच्या अगोदर पिकाची. तर त्याच्यामुळे खूप खूप अभिनंदन तुमचं. हो सर, पण हे बरोबर आहे ना सर, सिस्टम बरोबर हे हा, केलेली एकदम आहे बरोबर आम्ही. आहे, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. फक्त थोडं प्रकाश आणि त्या पाण्याचं अंतर ठेवा. प्रकाश सापळा साधारणपणे जमिनीपासून 5 ते 6 फूट याच्यावर ठेवा उंचीवर, आणि खाली भांड ठेवा 5 फुटावर. सर प्रकाश सापळा हा दोन. जमिनीपासून 5 ते 6 फूट उंचीवर असला पाहिजे. आणि तुम्ही खाली जरी ठेवलं तरी ती पसरट भांड ठेवा फक्त. ज्याला आपण थोडं ठीक आहे, काय हरकत नाही वगैरे. थोडं अजून हो अंतर आमचं. जरी सापड्याचं आणि त्या भांड्याचं अंतर जरी आपण अजून वाढवलं अर्धा 1 फूट हो. तरीच काय अडचण नाही येणार. बरं बरं बरं. ठीक आहे ठीक सर, आहे. आम्ही आता शेतकऱ्याच्या सर्वांच्या शेतात असे लावलेले आहेत. आता हे अरे जे वा, आहे आता मस्त. 3 फूट सध्या 4 फूट अंतर आहे सर त्याचं. त्यांनी बाकीच्या ह्याच्यात एवढं सोडलेलं आहे का? हं. खूपच चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो, जे एखादा जर पाऊस पडला ना, तुम्हाला तिथं खूप पतंग अडकलेले दिसतील वगैरे. कारण काय झालंय का हे पहिला मान्सून ज्यावेळेस पडतो ना, त्यावेळेस हे सुप्त अवस्थेत असलेले सगळे भुमगिरे लगेच बाहेर पडतात. सगळेच्या सगळे नर असेल, मादी असेल, आणि साधारणपणे संध्याकाळी 7 ते 8:30च्या दरम्यान त्यांचं मिलन होत असतंय. आणि आपल्या शेताच्या कडेला कडुनिंब असेल, बाबुळ असेल, जांभूळ असेल, बदाम असेल, ह्या जर वनस्पती असेल तर यांचा तो पाला खातात वगैरे. ह्या जर वनस्पती असेल तर अशा वेळेस त्यांच्यावर एखादा जरी फवारा घेतला आपण, क्लोरोपायरिफॉस असेल 1 लिटरला 5 मिली, किंवा इमिडॅक्लोपिड असेल 10 लिटरला 4 मिली, असं जरी फवारा घेतला तरी आपल्याला या भुंगेऱ्यांचं नियंत्रण करता येतं. आणि प्रकाश आपल्यामध्ये सुद्धा ते अडकून मारतात. ठीक आहे. हो 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 सर, सध्या याच्यात सर हळद हळद लावलेली पण आहे, ड्रीप पण आथरलेली आहे. बरं. खूपच छान. ड्रीप पण आथरलेली आहे आणि हळद लावलेली आहे याच्यातनी. पहिला पाऊस आता सध्या सर 13 तारखेला आमच्या इथं 14.3 मिलीमीटर पाऊस झालेला आहे सर. त्याच्यानंतर 5.3 मिलीमीटर झालेला. आता आज झाला थोडा, पण आजचा काही आम्ही हे अजून मोजला नाही, शेतातच आहोत त्याच्यामुळे काही मोजला नाही. आता घरी गेल्याबरोबर मोजतो आम्ही. छान छान, खूप अभिनंदन तुमचं. एक तर पावसाच्या नोंदी ठेवताय, म्हणजे तुम्ही तोंडपाठ आकडे सांगितले की आतापर्यंत किती पाऊस झालेला आहे, आणि प्रकाश सापळा पण खूप छान लावलेला आहे. सर, हा फक्त हा मला सर. याला जोडूनच एक प्रश्न विचारायचा होता की आता हा 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 सापळा किती वेळपर्यंत चालू ठेवला पाहिजे वायर सर? साधारणपणे आपण 9 वाजेपर्यंत सापळा चालू ठेवा, संध्याकाळी हा. 7 ते 9 वाजेपर्यंत. या पिरियड मध्येच ते बाहेर पडून त्या प्रकाशाच्या भोवती फिरतात आणि पडतात तिथे. 9 नंतर तुम्ही अगदी 9, 9:15 नंतर बंद केला तरी काही अडचण नाही. बरं हो, बरं. काय हरकत नाही ठीक सर. आहे. नंतर कसं ते मित्र कीड पडतं त्याच्यानं बंद करावं लागते. येस येस येस. येस येस, म्हणून बरोबर आहे. साधारणपणे 9 वाजेपर्यंत ठेवा तुम्ही, संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत.
हो सर, आता 9 वाजेपर्यंत आम्ही इथंच थांबत असतो. 9 वाजता हे झालं की लाईट बंद करून चालला जात असतो आणि सकाळी जे आणलेले आहे ते जे कीटकं पडलेले आहे ते हो हो कीटक मग एका याच्यातनी जमा करत असतो आणि गाळून टाकत असतो ते. याच्यातनी मस्त लिक्विड पण एकदम. सोडलेलं आहे. खूपच छान खूपच छान खऱ्या अर्थाने अभिनंदन तुमचं. धन्यवाद मस्त सर. समृद्ध शेतकरी गट खूप छान. हं, ठीक आहे सर. ठीक. धन्यवाद. पुढचा प्रश्न.